विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी, सी-ई-टी, पी-सी-एम मध्ये शेवटच्या 10 दिवसामध्ये 95 पर्सेंटाइल स्कोर करणं शक्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी माझं हॉनेस्ट ओपिनियन तुम्हाला सांगतो, की हे पूर्णपणे शक्य आहे. जरी तुमचं झिरो स्टडी असेल ना सध्या, तरी तुम्ही इझिली 95 पर्सेंटाइल स्कोर करू शकता एम-एच-टी, सी-ई-टी मध्ये आणि एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि त्याच्यानंतरनं या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगेल, जे काही रुटीन तुम्हाला देईल तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला फॉलो करावं लागेल. जर 1 एप्रिल पासनं तर 10 एप्रिल पर्यंत हे रुटीन तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं. आपण कन्सिडर करूया की 11 एप्रिलला तुमची पहिली शिफ्ट आहे. असं कन्सिडर करूया आपण. तर 95 पर्सेंटाइल मिळवणं खूप ईझी आहे. त्याचबरोबर ज्या मुलांचा चांगला अभ्यास झालेला आहे, मॉक टेस्टमध्ये स्कोर येतोय, त्यांनी काय केलं पाहिजे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा कारण व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की तुमचा मॉक टेस्टचा स्कोर किती येतोय? आता बरेच जण म्हणतील मी तर मॉक टेस्ट दिलीच नाही. त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे ऑप्शन आहे. मला सांगा हे पहा. आता बरेचसे जण तुम्हाला काय सांगतील की समजा तुझा किती सिलेबस झालाय 50% हा तू हे कर. तुझा 70% झालाय तू हे कर. पण मला एक प्रश्न पडला की नक्की तुम्ही ठरवणार कशावरनं की माझा सिलेबस किती झालाय किंवा कोणते चॅप्टर्स मला परफेक्ट येतायत बरोबर? टेस्ट दिल्याशिवाय तर आपल्याला समजणार नाही किती येतंय आपल्याला ते. मग त्याच्यामुळे सगळ्यात पहिले काय, तर तुमचा मॉक टेस्टचा स्कोर किती होतोय? एक रेंज लक्षात ठेवा. कारण या स्कोरवरच मी तुम्हाला स्कोरच्या बेसिसवरच तुम्हाला गाईड करणार आहे. कितीही असो ठीक आहे 20 स्कोर आला तरी मी तुम्हाला गाईड करणार आहे. 200 जरी येत असेल तरी मी तुम्हाला गाईड करणार आहे. त्याच्यामुळे काय करा, एकदा स्कोर तुमच्या मनामध्ये लक्षात ठेवा. आणि जर अजून मॉक टेस्ट दिल्या नसतील, फुल लेंथ मॉक टेस्ट बरं का सी जर दिल्या नसतील तर हे पहा, फ्रीमध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. कुठं? तर पहा सह्याद्री ट्युटोरियल्सचं ॲप्लिकेशन तुम्हाला सर्वप्रथम डाउनलोड करायचंय. प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. त्याच्यानंतरनं लॉग इन वगैरे केल्याच्यानंतरनं रँकर्स नावाची एक बॅच आहे. रँकर्स बॅचमध्ये पहिलंच फोल्डर आहे की फुल लेंथ मॉक टेस्ट आणि त्याच्यामध्ये 4 फुल लेंथ मॉक टेस्ट अपलोडेड आहेत आणि तिथं आणखीन मॉक टेस्ट येणार आहेत. त्याच्यातली कोणतीही एक मॉक टेस्ट द्या आणि मला तिचा स्कोर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुमचा किती स्कोर येतोय किंवा तुमचं टार्गेट काय आहे? त्याचबरोबर अजून कुठं मॉक टेस्ट अवेलेबल आहेत तर सीईटी सेलने आपल्याला 3 कॉम्प्लिमेंटरी मॉक टेस्ट प्रोव्हाईड केल्यात. यासाठी काय करायचंय सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचंय, लॉग इन करायचंय आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड यूज करून आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मॉक टेस्ट हा ऑप्शन दिसेल तुम्हाला तिथं जायचंय. 3 टेस्ट तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता. मग या 4 टेस्ट, या 3 टेस्ट, मग 7 टेस्ट तुमच्या इथंच झाल्या. त्यापैकी कोणतीही एक द्यायची आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे. बरोबर? आता तुमच्याकडे एक पर्टिक्युलर नंबर आहे की त्या नंबरप्रमाणे आता मी तुम्हाला गाईड करणार आहे. पर्टिक्युलर एक टेस्ट सीरीजचा नंबर आहे. आता याच्यामध्ये ज्या मुलांचा स्कोर हा 150च्या अबोव्ह येतोय. 160 असेल, 170 असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला पटकन सांगून देतो. त्यांनी हे पहा, जर तुमचा स्कोर 150च्या अबोव्ह येत असेल, तर आता ज्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही मॉक टेस्ट देत होता, तर तो प्लॅटफॉर्म चेंज करा. पहिल्या गोष्ट म्हणजे काय प्लॅटफॉर्म चेंज करा. म्हणजे काय? पर्टिक्युलर तुम्ही एखादी मॉक टेस्ट सीरीज विकत घेतली असेल, आता दुसरी विकत घ्या किंवा ह्या फ्रीज आहेत, फ्री टेस्ट सीरीज आहेत, तर त्या यूज करा. प्लॅटफॉर्म तुम्ही चेंज करा. कारण कसं आहे, कुणी जरी क्वेशन बनवताना, कुणी जरी क्वेशन टाकत असताना, एक पर्टिक्युलर फिक्स सोर्स असतात, तिथनं क्वेशन घेत असतो, बरोबर? पण आपल्याला सीईटीमध्ये असं नाही, की आपण ज्या सोर्समधनं घेतले तिथूनच क्वेशन येतील. कुठूनही येऊ शकतात. त्याच्यामुळे काय करा, पहिली गोष्ट म्हणजे प्लॅटफॉर्म चेंज करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, मॉक टेस्ट तर आपल्याला द्यायच्यात. हे पहा रिव्हिजन झाली, अभ्यास झालाय, त्यामुळे तर एवढा स्कोर येतोय आणि हा स्कोर आपल्याला विदाऊट गेस पाहिजे बरं का. इथं तुम्ही नीट लक्ष द्या, की काय विदाऊट गेस पाहिजे आपल्याला हा स्कोर. विदाऊट तुक्का हा स्कोर पाहिजे. बरं त्याच्यानंतरनं काय करायचं प्लॅटफॉर्म चेंज केला. मॉक टेस्ट द्यायची मॉक टेस्टचं अॅनालिसिस करायचंय. थोड्याफार मिस्टेक होतील तुमच्या. एवढा स्कोर जातोय म्हणजे मिस्टेक थोड्याशा कमी आहेत. अॅक्युरसी जास्त असणार आहे. पण थोड्याफार मिस्टेक होतील. का झाल्या मिस्टेक? लगेच त्याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर जे टॉपिक्स ह्या टेस्टमध्ये कव्हर झाले, एखादा टॉपिक पर्टिक्युलर टॉपिकचा जर क्वेशन रॉंग आला असेल, तो जर व्यवस्थित आठवत नसेल, तर त्याची रिव्हिजन करायची. हा जो गोल्डन लूप आहे ना, मॉक टेस्ट, एनालिसिस, रिव्हिजन, मॉक टेस्ट, एनालिसिस, रिव्हिजन हा तुम्हाला परीक्षेच्या 2 दिवस अगोदरपर्यंत फॉलो करायचा आहे. नंतर लास्टच्या 2 दिवसासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण हा कधीपर्यंत फॉलो करायचा तुम्हाला? परीक्षेच्या 2 दिवस अगोदरपर्यंत. मग समजलं? ज्याला ऑलरेडी 150-160च्या अबोव्ह स्कोर येतोय, त्यांनी काय करायचं? त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे, ती म्हणजे काय, की 100 ते 110 100 टू 110 जर तुमचा मॉक टेस्टमध्ये विदाऊट गेस स्कोर येत असेल, विदाऊट गेस जर तुमचा स्कोर येत असेल, तर त्याच्यामध्ये काय करायचंय? पहिली गोष्ट म्हणजे काय, वर्क ऑन मिस्टेक्स. ठीक आहे, तुमच्या मिस्टेक कंपॅरेटिव्हली थोड्याशा जास्त होतायत. मग त्याच्यावर काम करायचं नक्की का होतायत? फॉर्म्युला करत नाही मी का कॅल्क्युलेशनमध्ये होते? कोणत्या गोष्टीमध्ये मिस्टेक होते? त्याच्यानंतरनं काय रिव्हिजन करायची आपल्याला साइड बाय साइड.
मिस्टेक का होत आहेत? कारण तो टॉपिक आपला परफेक्ट नाही. परफेक्ट नाही याचा अर्थ केला नाही, तो आपण केला पण रिवाईज नाही केला. त्याच्यामुळे मिस्टेक होत आहेत. त्याच्यानंतरनं काय टेस्ट देणं थांबवायचं नाही आपल्याला. टेस्ट देतच राहायच्यात. जेवढ्या टेस्ट देणार तेवढं तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पहा ना, जर 10 टेस्ट जर तुम्ही दिल्या व्यवस्थितरित्या, तर 1,500 क्वेशन्स तुम्ही करताय. बरोबर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर तुमचे जे वीक टॉपिक्स आहेत ना, पर्टिक्युलर एखादा टॉपिक वीक आहे. बरेच जण म्हणतात इंटिग्रेशन अवघड जातंय, वेक्टरचं अवघड जातंय. मग काम करा त्याच्यावर. ते सोडू नका. हा जो स्कोर तुम्हाला दिसतोय किती 100, 110 तुम्ही जर गेस करायला गेले, अजून एक हा स्कोर तुमचा वाढेल. ओके. मग 120, 130 आपण कन्सिडर करूया. तोच आपल्याला 150, 160 च्या अबोव्ह न्यायचा आहे. मग त्यासाठी या गोष्टी व्यवस्थितरित्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी. नेक्स्ट कॅटेगरी म्हणजे काय? तर 70 टू 100 जर तुमचा स्कोर येत असेल तर विथआऊट गेस तर काय करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टाईमकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्यायचं. तुम्ही काय करताय? क्वेशन स्किप करत नाहीये. तो क्वेशन पाहून ठेवताय आणि त्याच्यावरच टाईम वेस्ट करताय. 10 मिनिटं, 12 मिनिटं त्याच्यावरच टाईमपास करताय. बरोबर? तशी गोष्ट आपल्याला करायची नाही. क्वेशन नाही आला ना, नाही येते, काही काळजी करायची नाही. विथिन सेकंद स्किप करून द्यायचा. नेक्स्ट क्वेशनवर जायचं. नेक्स्ट ट्राय करायचा. नाही तो येते, पुढच्या ह्याच्यावर जायचं. असं करत-करत पूर्ण पेपर जरी तुमचा ट्रॅव्हल झाला, तरी काळजी करायची नाही. पुन्हा यायचं नवीन फ्रेश माइंडने आणि पुन्हा पेपर सोडवायला घ्यायचा. टाईम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे त्यासाठी. त्याच्यानंतर आणखीन गोष्ट कोणती गोष्ट ते म्हणजे हाय वेटेज टॉपिक तुम्ही स्किप तर करत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण स्कोर कंपॅरेटिव्ह आपण जर पाहिला तर ठीक-ठाक स्कोर याला मानला जातो. बरोबर आहे? त्याच्यामुळे हाय वेटेज टॉपिक्सवर अजून थोडंसं तुम्ही काम करायचंय. त्याच्यानंतरनं काय आहे, कन्सेप्ट ज्या कन्सेप्ट तुम्ही लर्न केल्यात ऑलरेडी जे टॉपिक्स आहेत, तर ते परफेक्ट कसे होतील हे पाहायचंय. हे पहा, कंपॅरेटिव्हली जर पाहिलं आपण 161 वगैरेच्या, तर स्कोर थोडासा कमी आहे. बरोबर? मग इथं आपलं काय कमी पडतंय, तर परफेक्शन कमी पडतंय. मग त्याच्यामुळे ज्या कन्सेप्ट आपण करू ना, तर त्या परफेक्ट करायच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मॅक्सिमम तुमच्याच्याने जेवढे पी-वाय-क्यूज होतील ना, जेवढे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील 2021 पासून 25 पर्यंत, तेवढे सॉल्व्ह करायचे आहेत. नवीन अजून काय करायचे आहेत, जेईची वाटली करायचे तर तरीही करू शकता. पण मॅक्सिमम पी-वाय-क्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. कारण ही जी कॅटेगरी आहे, तर त्यांना मॅक्सिमम एफर्ट्स घ्यावे लागतील. ओके, मॅक्सिमम एफर्ट्स घ्यावे लागतील. कारण केलं तर तुमचं होणार आहे. केलं तर होणार आहे. त्याच्यामुळे सोडायचं नाही. हे 10 दिवस पूर्ण व्यवस्थितरित्या युटिलाइज करायचे. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे कॅटेगरी कोणती आहे? बिलो 60. जर 60च्या आतमध्ये तुमचा स्कोर येत असेल 40, 50, 30, 20 काय जो स्कोर येत असेल, तर त्यांच्यासाठी काय सांगतोय? तर पहा वर्क ऑन कन्सेप्ट लर्निंग. लर्न करा तुम्ही. आता टेस्ट द्यायची एवढी घाई करू नका. कारण आपण अभ्यासच काय नाही केला डायरेक्ट टेस्ट देतोय, ते चुकीचं आहे. लर्न करा आणि नंतर त्याच्यावर टेस्ट द्या. त्याच्यानंतर काय फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल याच्यासाठी फॉर्म्युला शीट बनवा. तुमची मेन चूक काय होत असणार आहे? पेपरच्या टायमाला म्हणजे आपण ज्यावेळेस क्वेशन पुढे होतोय फॉर्म्युला लक्षात राहत नसणार आहे, बरोबर? त्याच्यामुळे फॉर्म्युला शीट बनवा. व्यवस्थित लिहा फॉर्म्युले. कशासाठी यूज करायचा आहे, त्याच्यानंतर याचं युनिट वगैरे काय सगळ्या गोष्टी लिहा. त्याच्यानंतर काय की मॅथ्स जे शॉर्टकट्स आहेत, इंटिग्रेशनमध्ये शॉर्टकट्स आहेत, वेक्टर्स वगैरेमध्ये, लाईन एंड प्लेनमध्ये शॉर्टकट्स आहेत, तर ते शोधा. ते शॉर्टकट शोधा किंवा तयार करा स्वतः शॉर्टकट्स आणि ते शॉर्टकट्स यूज करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हा स्कोर देखील कमी नाही. कारण पहा विदाऊट तुक्का मारता तुम्ही 60 स्कोर आणताय. याच्यात 20 ते 30 स्कोर अजून तुमचा वाढेल. कशाने? तुक्के मारल्याने वाढेल. बरोबर आहे? त्याच्यामुळे आत्ताच जर तुम्ही 80-90 पर्यंत जात असाल, तर आपल्याला अजून थोडंसं इम्प्रूव्ह केलं, तर 120-130 म्हणजे 99 पर्सेंटाइल पर्यंत आपण जातोय. त्याच्यामुळे हा स्कोर देखील कमी नाही. असं समजू नका की बिलो 60 म्हणजे कमी आहे. हा विदाऊट तुक्का आहे. बरोबर? मग ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट कॅटेगरी येते. ज्यांना मी सांगतोय की तुम्ही रेड झोनमध्ये आहात, तर त्यांनी आत्ताच जागृत व्हायला पाहिजे. ते म्हणजे कोण आहे? तर झिरो स्टडी, झिरो स्टडी, झिरो स्टडी. हे पहा, अगोदर क्लिअर करतो तुम्हाला. झिरो स्टडी नाही झाला तुमचा. तुमचा अभ्यास झालाय. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स यायचा नाही की माझा अभ्यास झालाय. बोर्ड्स दिलेत तुम्ही, बोर्डचे प्रॅक्टिकल दिलेत. सिलेबस थोडी दुसरा होता. आहे तोच सिलेबस होता ना आपला सीईटीला जो सिलेबस आहे तोच तिथं होता बोर्ड्सला. बरोबर आहे. मग झिरो स्टडी तर तुमचा झाला नाही. बरं मग ठीक आहे. झिरो नाही झाला तर मग सुरुवात कशी करायला पाहिजे? तर स्टार्ट फ्रॉम केमिस्ट्री. केमिस्ट्रीपासून सुरुवात करा. केमिस्ट्रीमध्ये काय? तर आपली वायवा सीरीज आहे. ओके. 48 व्हिडिओज अपलोड झालेत वायवा सीरीजचे. तर ते फॉलो करा. पूर्ण केमिस्ट्री तुमचं सफिशियंट होऊन जातं. म्हणजे एवढं जरी तुम्ही केलं तर सफिशियंट होऊन जातंय. त्याच्यानंतरनं काय? तर जे थिअरी टॉपिक्स आहेत फिजिक्समध्ये असतील, आता केमिस्ट्रीचं सगळंच थिअरी आहे. त्याच्यानंतर मॅथ्समध्ये तर थिअरी टॉपिक्स थोडेसे कमी आहेत. बरं का? मग जे फिजिक्समधील थिअरी टॉपिक्स आहेत, सेमीकंडक्टर वगैरे, तर ते परफेक्ट करा. ते परफेक्ट करा. त्यातला मार्क्स सुद्धा जाता कामा नये. आणि त्याच्यानंतरनं काय? की ईझी चॅप्टर्स जे आहेत मॅथ्समध्ये, ईझी कोणते येतं? लॉजिक ईझी आहे, लिनिअर प्रोग्रामिंग ईझी आहे. त्याच्यानंतर बायनॉमियल प्रोबॅबिलिटी ईझी आहे. त्याच्यानंतरनं जर आता आपण पाहिलं तर डिफरन्शिएशन तसा ईझी आहे. बऱ्याच जणांना अवघड जातो. पण फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित केले ना तुम्ही,
तर तो सुद्धा तुम्हाला सोपा जाईल. किंवा मॅट्रायसिस तर विसरलो. मॅट्रायसिस पण इझी आहे. मग त्याच्यापासून सुरुवात करा. फक्त सुरुवात करा तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही गाफील राहू नका. 10 दिवस राहिलेत ना, तुम्ही असा विचार करा 2 वर्षात नाही झालं ते 10 दिवसात कसं होईल, कसं होईल? होणार ना, केल्यावर होणार. सुरुवात तर करा तुम्ही. सुरुवात केल्यावर सगळं काही होईल. आणि जर काही अडचण असेल ना, माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मला एनी टाईम कॉल करा. काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, की 160 साठी कसा, त्याच्यानंतर जर 100 मार्क्स येत असतील तर त्यासाठी कसं करायचं, त्याचबरोबर 70 मार्क्स येत असतील मॉक टेस्टमध्ये विदाऊट तुक्का तर कसं करायचं, बिलो 60 असेल जर 0 स्टडी असेल कसं करायचं. मग प्रत्येकाने अनालिसिस करा, की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये फिट बसतोय. ज्या कॅटेगरीमध्ये फिट बसत असाल, तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मी काय फॉलो करायचंय ते व्यवस्थित फॉलो करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ हा मित्रांसोबत नक्की शेअर करा. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही लाईक कराल, कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचा ऑप्शन आहे, नवीन ऑप्शन आहे. मग तुमच्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांसाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा असेल, तर नक्की हाईप करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.